इकडे नाशिकच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। शेतकरी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। आंदोलनाला आता शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे। नवी अलाइनमेंट रद्द करून जुनीच अलाइनमेंट कायम ठेवावी, तसंच प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्या निलंबनाची मागणी आंदोलकांनी केलेली आहे। उपोषण स्थळावरून ही सगळी दृश्य सध्या आपण पाहतोय आणि मागणी जी आहे ती 5व्या दिवशी सुद्धा तशीच आहे। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं हे जे उपोषण सुरू आहे, जुनी अलाइनमेंट कायम ठेवण्याची त्यांची जी मागणी आहे ती आपण पाहतोय। शिंदे गटानं आता या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक विकास कामे केले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये 65 किलोमीटर बाह्य रिंग रोड बनवण्याचं काम चालू आहे। परंतु या संपूर्ण कामाला शेतकऱ्यांच्या वतीने विरोध करण्यात आला असून आपण जर या ठिकाणी बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने आमरण अन्नत्याग उपोषण हे करण्यात येते। या ठिकाणी त्यांचीच भेट घेण्यासाठी आता नाशिकचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे देखील दाखल झालेले आहेत। आपण उपोषणकर्ते करण गायकर यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, आज उपोषणाचा 5वा दिवस नाही, आम्ही आमच्या न्यायिक मागण्यांसाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या या मागण्यामध्ये दखल घ्यावी। आमच्या रास्त मागण्या आहेत। आमची अलाइनमेंट बदलली पाहिजे, योग्य ती अलाइनमेंट झाली पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या जिरायती जमिनी बागायती झाल्या पाहिजे, त्यांचा 2013च्या कायद्यानुसार उच्चांक भाव त्यांना त्या ठिकाणी मिळून त्याचा 5पट मोबदला दिला पाहिजे। या गोष्टींसाठी अन्नत्याग आंदोलन चालू आहे। पण नाशिक जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन याच्यात मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत या रिंग रोडच्या संदर्भात चुकीची माहिती देत असल्याने हा असमन्वय तयार झालेला आहे। आज या ठिकाणी आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गटनेते अजयदादा बोरस्ते, उपमहापौर विलास अण्णा शिंदे दोघे आले। त्यांनी आता आम्हाला आश्वासित केलंय की आम्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी या ठिकाणी या सगळ्या माहिती देतो आणि त्याच्यातून निश्चित मार्ग निघेल। आम्हाला वाद घालायचा नाही, आम्ही कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी इथं बसलेलो नाही, तर माझ्या बळीराजाला त्याच्या हक्काचं त्याचं मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे। सरकारने आमचं समजून घ्यावं। आम्ही कुठल्या सरकारच्या विरोधामध्ये कोणत्या मंत्र्याला घालवण्यासाठी इथं बसलो नाही, तर शेतकऱ्यांच्या आईला जमिनीला योग्य मोबदला मिळावा, त्यांची चुकीची झालेली अलाइनमेंट बदलावी याच्यासाठी या ठिकाणी बसलेलं आहे। सरकार त्याची दखल घेईल। कोणाचा या रिंग रोडला विरोध आहे, परंतु ही जी अलाइनमेंट ज्या पद्धतीने बदलली गेली, मॅनिप्युलेट केली गेली, याला विरोध आहे। आणि हा सर्व ज्या भावना आहेत त्या माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आपल्याला माहिती आहे की माननीय उदय सामंत साहेब या ठिकाणी या सगळ्या भावना यांच्या जाणून घेतात, त्यांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे। आणि म्हणून माननीय आमचे उपमहापौर विलास अण्णा असतील, मी असेल, आमचे पदाधिकारी असतील, आम्ही सर्वजण करण गायकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना भेटायला आहोत। निश्चितच आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे गेल्या 5 दिवसांपासून हे संपूर्ण अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी करण्यात येते आणि जी जुनी अलाइनमेंट आहे तीच कायम ठेवावी अशी देखील मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येते। नवीन अलाइनमेंटला जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ही देखील मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।